एलपीजी सिलेंडरसाठी पुन्हा नवा नियम. गॅस हवा तर द्यावं लागणार डीएसी नंबर. सरकारनं का घेतला निर्णय? नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम जगभर पडलाय. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी आणि पेट्रोलियम गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्यात. त्यातच बुकिंगच्या नावाखाली फसवणूकही होत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं एक नवीन नियम आणलाय. डीएसी नंबरच्या या नव्या नियमांमुळे गॅस बुकिंग आणि डिलिव्हरी दरम्यान होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्हाला दिलासा मिळेल. गॅस सिलेंडर बुक करताना फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक ग्राहकाला डीएसी क्रमांक मिळेल. डीएसी क्रमांक डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड हा बुकिंग दिल्यानंतर तुम्हाला पाठवला जाईल. हा क्रमांक तुम्हाला सिलेंडर घेण्यासाठी डिलिव्हरीच्या वेळी दाखवावा लागेल. हा नवीन नियम आधीच लागू करण्यात आलेला असून याद्वारे 92% डिलिव्हरी केल्या जात आहे. पण काही तांत्रिक अडचणींमुळे अलीकडेच नवीन अपडेट करण्यात आले, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे. गॅस तुटवडा निर्माण झाला त्यावेळी बुकिंग नंतरही अनेकांना डीएसी क्रमांक मिळाला नव्हता. मार्च महिन्यात आलेल्या एका अहवालानुसार बुकिंग करून पैसे भरूनही अनेक ग्राहकांना ऑथेंटिकेशन कोड मिळत नव्हता. त्यामुळे ग्राहकांना सिलेंडर मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. ही चूक डिझाईन मधील एका त्रुटीमुळे निर्माण झाली होती. कुठूनही बुकिंग केलं तरीही डीएसी कोड फक्त नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठवला जातोय. आता हा कोड बुकिंगच्या वेळी व्हॉट्सअप नंबर किंवा ईमेलद्वारे देखील दिला जाईल.